अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभर कारवाईचा धडाका लावलाय। अशावेळी हॉटेल व्यावसायिकांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यासाठी केटरर्स वेलफेअर असोसिएशन आणि कोल्हापूर हॉटेल मालक संघ यांच्या वतीनं दुसरी कार्यशाळा झाली। त्यामध्ये हॉटेलमधील अन्नसाठा कसा करावा, अन्नाची चव आणि गुणवत्ता कशी राखावी, वैयक्तिक आणि हॉटेलमधील स्वच्छता कशी असावी याबद्दल माहिती देण्यात आली। या दोन्ही संस्था सातत्यानं आपल्या सभासदांना अन्न सुरक्षा आणि कायद्याचं पालन याबद्दल प्रशिक्षित करत आहेत। हॉटेलचा भटारखाना कधी बघू नये असं म्हटलं जातं, कारण बऱ्याचदा हॉटेलमधील किचनमध्ये अस्वच्छता आणि पसारा असतो। पण अन्न औषध प्रशासन खात्याचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारला आणि अन्न भेसळ, हॉटेलमधील स्वच्छता, अन्न सुरक्षा याबाबत काटेकोर तपासणी होऊ लागली। मात्र कोल्हापूर हॉटेल मालक संघ आणि कोल्हापूर केटरर्स वेलफेअर असोसिएशन यांच्याकडून पूर्वीपासून सातत्यानं अन्न सुरक्षा, स्वच्छता याबाबत आपल्या सभासदांना प्रशिक्षण दिलं जातंय। नुकतंच कोल्हापुरातील मांगल्य हॉलमध्ये या दोन्ही संघटनांच्या वतीनं आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या मार्फत दुसरं प्रशिक्षण शिबिर झालं। अन्न औषध विभागाचे विश्वजित गुजर आणि प्रतीक्षा रांधव यांनी हॉटेल आणि केटरिंग व्यावसायिकांना मार्गदर्शन केलं। अन्न सुरक्षा म्हणजे काय याबाबत डॉक्टर रामेश्वर जाजू यांनी माहिती दिली। हॉटेलमध्ये भाज्या आणि कच्चा माल कसा साठवावा, किचनमधील स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण कसं करावं, अन्नाची चव आणि शुद्धता कशी जपावी, रेस्टॉरंट किंवा डायनिंग हॉलमधील स्वच्छता कशी असावी, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता किती महत्त्वाची आहे याबाबत या कार्यशाळेत सविस्तर माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आलं। या कार्यक्रमाला केटरर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विवेक शिंदे, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानभाग, योगेश सावंत, उदय भोसले, रोहन काटे, महावीर सन्नक्के, संतोष चव्हाण, सुशांत पै, ओमकार शुक्ल, रोहन दुधाणे, अमर पाटील, अशोक काळे, रमेश रायगर यांच्यासह सुमारे 100 व्यावसायिक उपस्थित होते।